अकोला ठरलं राज्यातलं सर्वात उष्ण शहर। अकोल्यामध्ये 42 अंश तापमान, तर मार्च अखेरीस विदर्भ विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणामध्ये केवळ 15%च पाणीसाठा, पुढचे 10 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा। धरणातून हिंगोली शहरासह नांदेड आणि परभणीमधील शेतीला पाणी पुरवठा केला जातो, मात्र आता धरणानं तळ गाठल्यानं पाणी टंचाईचं संकट। बीडमध्ये मार्च महिन्यामध्येच दुष्काळाची दाहकता, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा, सोलापूरच्या टंचाईग्रस्त भागामध्ये सामाजिक संघटनांकडून पाणी वाटप करण्यासाठी आचारसंहितेमधून मुभा द्यावी अशी विनंती करणारी प्रणिती शिंदे यांचं पत्र निवडणूक आयोगाला। राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। तिथीनुसार आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती तिथीनुसार शिवजयंती साजरी। उद्धव ठाकरे यांनी केलं छत्रपती शिवरायांना अभिवादन। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती शिवजयंतीचा उत्साह। ठाकरे गटाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन। शिवरायांच्या पुतळ्यासमोर सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध खेळांच्या प्रात्यक्षिकांचंही सादरीकरण। तिथीप्रमाणे आज शिवजयंती। ठाकरे गटातर्फे चेंबूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ कार्यक्रमाचं आयोजन। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी। 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार। पहिल्या टप्प्यामधील 5 जागांसाठी 183 उमेदवारांकडून 229 अर्ज दाखल। नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक 62 अर्ज, रामटेकमध्ये 51, भंडारा गोंदियामध्ये 49, गडचिरोली चिमूरमध्ये 19, तर चंद्रपूरमध्ये 48 उमेदवारी अर्ज दाखल। आज होणारी महाविकास आघाडीची बैठक किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी प्रचार सभांवरती चर्चा करणार, जागांवरती नाही। बैठकीच्या पूर्वी संजय राऊतांची माहिती। भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणतेही काम प्रकाश आंबेडकर करणार नाहीत। घटनेचं संरक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांची, संजय राऊतांचं विधान। सांगलीवरून इतका आवाज करू नका, संजय राऊतांचा काँग्रेसला सल्ला। पंतप्रधान व्हायचा काँग्रेसचा व्हावा असं आम्ही मानतो। देशाचं नेतृत्व करायला काँग्रेसला करायचंय, आम्हाला नाही। सांगलीमधील देशाचं पंतप्रधानपद घालवणार, सांगलीसाठी देशाचं पंतप्रधानपद घालवणार का, संजय राऊत यांचा काँग्रेसला सवाल। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे आज महाविकास आघाडीच्या बैठकीला गैरहजर असणार। उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जागा परस्पर घोषित केल्यानं नाना पटोले नाराज। शिवसेनेच्या 8 जागांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता। काल रात्री वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय झाल्याची माहिती। बारामतीच्या जागेसाठी आग्रही असणारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती तोंडसूक घेणारे विजय शिवतारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला। शिवतारेंनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत मध्यरात्री केली चर्चा, आज भूमिका स्पष्ट करणार। नाशिकसाठी इच्छुक असलेले खासदार हेमंत गोडसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची काल रात्री झाली बैठक। बैठकीमध्ये गोडसे यांची समजूत काढून उमेदवारी त्यांनाच मिळेल असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन। सुनील तटकरे आणि रायगडमधील नाराज आमदारांसोबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही झाली बैठक। बैठकीमध्ये महायुतीचा धर्म पाळत रायगडमधील आमदारांना तटकरे यांना समर्थन देण्याचा सल्ला। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी भावना गवळी यांना जाहीर व्हावी, याकरता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज पहाटे 4 वाजता वर्षा बंगल्यावरती घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। भाजपचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या संपत्तीत 51% वाढ। निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार ही माहिती झाली उघड। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची विरोधकांना थेट फासावरती लटकवण्याची भाषा। सुनील केदार यांच्यावरती वार केला तर त्याला फाशी द्यायची, सोडायचं नाही। सभेमध्ये सुनील केदार यांनी दिली धमकी। धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।
रामटेक मतदारसंघामध्ये वंचितकडून 2 उमेदवारांना एबी फॉर्म. शंकर चहांदे आणि किशोर गजभिये या दोन्ही उमेदवारांना अर्जासोबत जोडले वंचितचे एबी फॉर्म. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा अखेर भाजपच्या पारड्यात. या जागेवरती केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक लढवणार. हातकणंगले लोकसभेसाठी सदाभाऊ खोत आग्रही. या पार्श्वभूमीवरती आज घेणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळरावांची शिवनेरी गडावरती भेट. आढळराव समोर येताच कोल्हेंनी हस्तांदोलन करत आशीर्वाद घेतला. शिरूर लोकसभेसाठीही दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शिवसेनेकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. यादीमध्ये पहिल्या 10 पैकी 5 नावं भाजप नेत्यांची. काल रात्री अभिनेता गोविंदानं घेतली कृष्णा हेगडे यांची भेट. गोविंदा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार असल्याची चर्चा. गोविंदांना राष्ट्रीय स्तरावरती काम करण्याची इच्छा. कृष्णा हेगडे यांची गोविंदांसोबतच्या भेटीवरती प्रतिक्रिया. नवनीत राणांना तिकीट देणं ही भाजपची लाचारी. राणांचा प्रचार करणार नाही. बच्चू कडू यांची रोखठोक भूमिका. नवनीत राणांना विरोध कायम. त्यांचा प्रचार करणार नाही. बच्चू कडू यांची भूमिका. सर्वांनी सोबत येत पंतप्रधान मोदींच्या स्वप्नांना साथ दिली पाहिजे. जशी वेळ पुढे जाईल तसे सर्वजण सोबत येतील. बच्चू कडूंसंदर्भात बोलताना नवनीत राणा यांचं वक्तव्य. नवनीत राणा यांच्या उमेदवारीमुळे विजयाचा मार्ग मोकळा झाल्याची काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांची प्रतिक्रिया. नवनीत राणांसंदर्भामध्ये न्यायालयाचा निकाल आलाय. तो निकाल काय आहे हे मला अद्याप माहीत नाही. तो वाचावा लागेल. मात्र न्यायालयानं निकाल दिलाय. नवनीत राणा प्रकरणामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचा गौप्यस्फोट. काँग्रेसचे 22 जिल्हाध्यक्ष आमच्या संपर्कात. मोदींचं वादळ महाराष्ट्रामध्ये दाखल होताच काँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतील. बावनकुळेंचं भाग्य. राष्ट्रवादी काँग्रेसला धाराशिवची जागा मिळण्याची शक्यता. या जागेवरती माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांना घड्याळ चिन्हावरती लढावं लागणार. परदेशींची मात्र भाजपच्या चिन्हावरती लढण्यास पसंती असल्याची सूत्रांची माहिती. सदाभाऊ खोत आज घेणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. हातकणंगलेच्या जागेसंदर्भात करणार चर्चा. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजाभाऊ वाजे आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवरती घेणार उद्धव ठाकरे यांची भेट. रामटेक लोकसभा मतदारसंघामधील उमेदवारांच्या अर्जाची आज छाननी. रश्मी बर्वेंचं जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याचं पटवून देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर वकिलांची फौज. बर्वेंचा उमेदवारी अर्ज टिकतो की बाद होतो याकडे लक्ष. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना मोठा धक्का. नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे भाजपमध्ये. सुनील केदार यांच्या संदर्भात वैयक्तिक नाराजी नाही. गटबाजीच्या राजकारणामुळे पक्ष सोडला. कुंभार यांचं स्पष्टीकरण. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमला ग्रामस्थांचे ग्रामदेवतेच्या समोर शपथ. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या सभा प्रचाराला न जाण्याची घेतली शपथ. मनोज जरांगे यांनी जाहीर केलेल्या उमेदवाराला पाठिंबा देणार. मराठा बांधवांची माहिती. डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या भाजपच्या वाटेवर. शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र बसवराज पाटील मुरुमकर आणि अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यानं अर्चना चाकूरकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव नितीन करीर 31 मार्चला होणार निवृत्त. मुख्य सचिव पदासाठी ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक, राजेश कुमार आणि इक्बालसिंह चहल यांची नावं निवडणूक आयोगाकडे सादर. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांची एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती. मराठमोळ्या अधिकाऱ्यावरती मोदी सरकारकडून मोठी जबाबदारी. वांद्रे पूर्व येथील स्कायवॉकचं बांधकाम 15 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचं मुंबई महानगरपालिकेचं उच्च न्यायालयामध्ये लेखी आश्वासन. विविध परवानग्या आणि इतर प्रशासकीय कामांमुळे स्कायवॉक बांधकामाला उशीर झाल्याची पालिकेची कबुली. महारेरानं 14 महिन्यांमध्ये केले घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईचे 125 कोटी रुपये वसूल. वसुली आणखी प्रभावीपणे करता यावी यासाठी आगामी वॉरंट्समध्ये संबंधित विकासकांचा बँक खाते क्रमांकही देणार. आतापर्यंत एकूण 160 कोटींची नुकसान भरपाई वसूल. चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवलं. गुंतवणूकदारांना 380 कोटींचा चुना लावणाऱ्या सीए अंबर दलालला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
रेल्वेतून प्रवास करताना गर्दीमुळे 25 वर्षीय पोलिसाचा मृत्यू. कोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती. रोहित किळजे असं मृत्यू झालेल्या पोलिसाचं नाव. अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 5 जागा बिनविरोध. माजी मुख्यमंत्री पेमा खंडूंसह 5ही जागांवरती भाजप उमेदवारांचा विजय. अरुणाचलमधील उर्वरित 55 जागी 19 एप्रिलला मतदान. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य चर्चेत. निवडणूक लढवण्यासाठी पैसे नसल्यानं उमेदवारी नाकारली. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य. तेलंगणाच्या के रंगारेड्डी येथे फूड फॅक्टरीला आग. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू. राहुल गांधी 3 एप्रिल रोजी वायनाड मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.